तर जरांगेंच्या या पवित्र्यामुळे आता भाजपचं आणि राज्य सरकारचं टेन्शन वाढणार आहे। तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावरून जरांगेंवर निशाणा साधलेला आहे। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला, सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही, जरांगेंची टीकेची पातळी घसरली आहे असं परिणय फुके यांनी सुद्धा म्हटलं आणि जरांगेंवर हल्लाबोल केला। जरांगेंना कधीही माफ करणार नाही। डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं, कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही। जरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्या छत्रपतींना जर हे खरं म्हणत असतील तर कोणाच्याही, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, कोणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही, कोणाच्याही असा काही विषय शिवीगाळ आपण करत नाही। पण या व्यक्तिगत कोणाला शिवीगाळ करत नाही, पण ज्या खालच्या पातळीवर जरांगे पाटील जाऊन राहिले हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नाही असं यामधनं स्पष्ट होत आहे। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात। असं आहे की लोकशाहीमध्ये कुणालाही कुठे जाता येतं। अख्ख्या देशातून मुंबईत लोक येतात, जगातून लोक येतात। आता ते तर महाराष्ट्रातले आहेतच आपले, येऊ दे, त्यांना काय बिघडलं कुठे आले तर। आता असं आहे की ते त्यांना समजलं पाहिजे। आणि बरं, त्यांची जी मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळाने पूर्ण केलेल्या आहेत। केवळ एका समाजासाठी 10% आरक्षण दिलेलं आहे।